एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं चटपटीत आणि चविष्ट सांबर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपल्याला 1 कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला ही 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायची. तर आता डाळ भिजते तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर त्यासाठी इथे 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेत. नंतर 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर 1 बटाटा सालं काढून असे फोडी करून घेतल्यात. नंतर शेवग्याच्या शेंगा, आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्त्याचे पानं. तर इथे आता मसाले बघूया. तर त्यासाठी इथे 2 मोठे चमचे सांबर मसाला घ्यायचा आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, नंतर 2 बेडगी मिरच्या अशा मोडून घेतल्यात, जिरे, मोहरी, गूळ आणि चिंच घ्यायचं आहे. तर 1-1 इंच घेतलं आहे. नंतर हिंग आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तर आता इथे बघू, डाळ पण चांगली भिजली आहे. तर आता इथे चिंच गुळामध्ये पाणी घालायचं आहे. तर सांबर उकळस तोपर्यंत हे चांगलं भिजून येईल. तर आता इथे कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आणि तेल चांगलं तापू द्यायचं आहे. नंतर मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरे घालायचे, हिंग घालायचे आणि इथे आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर हे सांबार अगदी कमी भाज्यांमध्येच करायचं आहे. म्हणजे जेवढ्या घरात भाज्या असतात त्यामधूनच इथे आपण सांबार बनवतोय आणि एकदम चविष्ट हे सांबार होतं. तर आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. तर ही पेस्ट चांगली परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चा वास पूर्ण निघून जाईल. नंतर कढीपत्त्याचे पानं घालायचे. तर आता यामध्ये टोमॅटो घालायचे. तर टोमॅटो इथे फक्त आपल्याला परतूनच घ्यायचे. तर टोमॅटो परतले की मसाले घालायचे. लाल तिखट आणि सांबर मसाला अर्धा आत्ता घालायचा, अर्धा आपण नंतर वापरणार आहे, आणि हळद घालायची. हे छान असं मिक्स करायचं आहे. तर आता मिक्स झालं की यामध्ये बटाट्याच्या फोडी आणि शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्यात आणि पुन्हा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे भिजत ठेवलेली तुरीची डाळ आहे तशीच घालायची. तर याचं पाणी काढायचं नाही आहे त्या पाण्यातच ही डाळ आपल्याला इथे भाज्यांमध्ये घालून घ्यायची आणि मिक्स करायचे. आणि इथे आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तर लगेच जास्त पाणी घालू नका, नाहीतर उतू जातं. नंतर आता इथे चवीपुरतं मीठ घालायचे, मिक्स करायचे. डाळ आधी भिजवल्याने काय होतं, डाळ आणि भाज्या सोबतच शिजल्या जातात, नाही तर मग डाळ कच्ची राहते आणि भाज्यांचा गाळ होतो. तसं होऊ नये म्हणून तुरीची डाळ 20 ते 25 मिनटं का होईना भिजत घालायची, म्हणजे सांबर छान असं घट्ट मिळून येतं. तर आता इथे उकळी आली आहे. तर आता झाकण लावून इथे आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं जातं. तर आता इथे फोडणीसाठी आपण मूठभर कोथिंबीर घ्यायची आणि ती अशी बारीक चिरून घ्यायची. तर आपल्याला कोथिंबीर फोडणीतच घालायची. तर इथे चिंच आणि गूळ पण छान असे भिजलेत. जर तुम्हाला चिंच गूळ वापरायची नसेल तर नका वापरू, पण साखर नक्की घाला, कारण साखरेमुळे पण हॉटेलसारखं सांबाराला चव येते. तर तिथे फोडणीमध्ये उरलेला सांबार मसाला, हिंग, कढीपत्त्याचे पानं आणि बेडगी मिरची. तर आता तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तोपर्यंत इथे आता झाकण काढून आपल्याला गरजेनुसार सांबारमध्ये पाणी घालायचे. तर सांबार जास्त घट्ट नसावं किंवा पातळ पण नसावं. तर आता उकळी आली की यामध्ये चिंचगुळाचं पाणी घालायचे आणि 1 चमचा साखर घालायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे. तर आता तडका पॅनमध्ये तेल घातलं होतं ते आता आपण गॅसवर ठेवू आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये हिंग घालायचे, कढीपत्त्याचे पानं, बेडगी मिरची छान असं मिक्स करून घ्यायचे. तर आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची. तर कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आणि हा
गरमागरम तडका आपल्याला सांबारमध्ये ओतायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ह्या उकळीतच आपल्याला उरलेला सांबार मसाला घालायचा आहे। तर भन्नाट अशी चव येते ह्या सांबारला आणि वरतून अशी कोथिंबीर घालायची आणि छान अशी उकळी येऊ द्यायची। तर इथे आता तयार झाले सांबार। गॅस बंद करायचा आहे। तर हे सांबार तुम्ही इडली, डोसा किंवा अगदी वाफळलेल्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर खूप भन्नाट असं हे सांबार इथे तयार झालंय। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।